गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातील नैसर्गिक परंतु तितक्याच दुर्गम भागात आदिवासींच्या जीवनात सकारात्मक बदल घडवण्यासाठी बाबा आमटेंनी उभारलेल्या साम्राज्याचा विस्तार करण्याचे जिकरीचे काम मॅगसेसे पुरस्कार प्राप्त डॉक्टर प्रकाश आमटे यांनी केले. त्यांच्या सामाजिक कामाचे बाळकडू मिळालेली त्यांची कन्या आरती आमटे नानकर ही त्यांचा वारसा आज पुढे नेते आहे. आजच्या धकाधकीच्या जीवनात आपतांपासून दुरावलेल्या निराधार महिलांना जीवन जगण्याचे खरे शिक्षण देण्याचे काम आरती नानकर करतात आहेत. ज्येष्ठ समाजसेवक प्रकाश आमटे यांची कन्या आरती नानकर यांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या विचारांचा वसा अंगी रुजवून एकाकी महिलांना हक्काचा निवारा उपलब्ध करून दिला आहे. गरजू आणि निराधार महिलांच्या मदतीसाठी त्यांनी आस्था या प्रकल्पाची सुरुवात केली. आस्था प्रकल्पाच्या या आपुलकीच्या कोपऱ्यात महिला सुरक्षित आणि मुक्त श्वास घेत आहेत. आरती नानकर यांचे बालपण हेमलकसा इथेच गेले. त्या ठिकाणी मुन्नू नामक बिबट त्यांचा जिवलग मित्र बनला होता. इतका की तो त्यांच्या खोलीमध्येच राहायचा आणि आरती या शाळेत गेल्यानंतर त्यांच्यासोबत तो शाळा सुटेपर्यंत वर्गातच हजर राहायचा. मात्र अनेकदा शिक्षक आणि बाकी विद्यार्थी घाबरत असल्याने शाळामध्येच सोडून मुन्नूला परत त्याच्या खोलीत न्यावे लागायचे. निराधार महिलांना आधार देण्याचे, त्यांना स्वावलंबी बनवण्याचे, त्यांच्यात आत्मविश्वास पुन्हा एकदा जागृत करण्याचे मोलाचे काम आस्था प्रकल्पाअंतर्गत आरती नानकर करतात आहे. आज या छोटेखानी प्रकल्पाच्या माध्यमातून अनेक निराधार आणि संकटात असलेल्या महिला जीवन जगण्याचे धडे गिरवित आहेत. हे सगळं करत असतानाच आणखीन एक गोष्ट त्यांच्या लक्षात आली. सामान्य रुग्णालयात ॲडमिट असलेल्या गरीब रुग्णांच्या नातेवाईकांची जेवणाची आबाळ होत होती. हे पाहून त्यांनी रोज सायंकाळी 70-80 लोकांसाठी मोफत सकस आणि पौष्टिक जेवणाचे डबे देणं सुरू केलं. 2 घास या उपक्रमाअंतर्गत आजवर त्यांनी 55,000च्या वर मोफत जेवणाचे डबे पुरवले आहेत. कौटुंबिक कारणाने घरातून निघून गेलेल्या किंवा अडचणीत असलेल्या महिला, मुली, ज्येष्ठ महिला इतरत्र जाऊ नये. रागाच्या भरात त्यांनी वेडेवाकडे पाऊल उचलू नये. तसेच त्यांची प्रतिकूल वेळ जाईपर्यंत हक्काचा निवारा मिळावा ही संकल्पना म्हणजे आजच्या धकाधकीच्या काळातील दिवास्वप्नच म्हणावे लागेल. मात्र आरती व त्यांचे पती उदय नानकर यांनी अतिशय परिश्रमपूर्वक आस्था प्रकल्पाच्या माध्यमातून हे स्वप्न प्रत्यक्षात साकारले. काही वर्षांपूर्वी अमरावतीमधील फरशी स्टॉप परिसरातील सिंधुनगर भागात प्रकाश आमटे यांच्या कन्येने आस्था प्रकल्पाची मुहूर्तमेढ रोवली. निराधार महिलांना आधार देण्याचे, त्यांना स्वावलंबी बनवण्याचे, त्यांच्यात आत्मविश्वास पुन्हा एकदा जागृत करण्याचे मोलाचे काम आस्था प्रकल्पाअंतर्गत आरती नानकर करतात आहे.